पाहिले नवी तुला तू मला न पाहिले पाहिले नवी तुला तू मला न पाहिले कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले हिमवर्षावातही कांती तव पाहुनी ला 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 हिमवर्षावातही कांती तव पाहुनी तारकान भातल्या लाजल मनातुनी ओघळण तुषार गालावर कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले नवी पाहिले नमस्कार 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 सर्वांना FB च्या सर्व रसिकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सगळेजण आयसोलेशन मध्ये आहोत, त्यामुळे हा एक अभिनव उपक्रम इंडियन मॅजिक आयने होऊ घातलेला आहे की ज्याच्यामध्ये आपापल्या घरात बसून स्वतंत्रपणे एकत्र आपण काहीतरी करतो आहोत. खूप मोठा शत्रू आहे सध्या बाहेर, त्यामुळे घरात राहणं उचित आहे. नॉर्मली शत्रूशी युद्ध करताना बाहेर मैदानात लोक धारातीर्थी पडतात, इथे तुम्हाला घरातीर्थी फक्त पडायचे आहे. तेवढं आपण नक्कीच करू शकतो. बाकी काही नाही. या गाण्याबद्दल दोन शब्द. एक तर कालच कुलदीप पवारांचा, म्हणजे हे गुपचूप गुपचूप चित्रपटातलं गाणं आहे. कालच कुलदीप पवारांचा स्मृतिदिन होता, ती एक आठवण म्हणून हे गाणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे गुरुजी सुरेश वाडकर यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला म्हणून. त्यामुळे अशी ही दोन कारणं आहेत. थँक्यू सो मच. मृण्मयी, थँक्यू 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 सुमित. अल्पविराम मध्ये तुझं खूप खूप स्वागत. ऑलरेडी आपल्याला भरपूर प्रेक्षक जॉईन झालेले आहेत. तर नमस्कार मंडळी. इंडियन मॅजिक आय निर्मित अल्पविराम ह्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता ज्यांनी जो ओपनिंग बॅट्समन होता, खरं तर ह्या मल्टी फॅसेटेड मल्टी टॅलेंटेड कलाकारांची ओळख करून द्यायची काहीच गरज नाहीये. अर्थातच सुमित राघवन. तो एक ऍक्टर आहेच आणि आपण त्याला नाटकातून, सिरियल्स मधून आणि फिल्म्स मधून पाहतोच, पण तो एक उत्तम सिंगरही आहे आणि तो आपल्या बरोबर इथे अल्पविराम मध्ये आहे. श्रीश पांडे म्हणतोय गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. अर्थातच सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप जॉईन झाली आहेत. स्टॉकहोमहून कोणीतरी आपल्याला जॉईन झालंय असं मी आत्ताच बघितलं. ऍश फ्रॉम पुणे. हाय ऍश. स्नेहा आपल्याला स्टॉकहोमहून जॉईन झाली आहे. वाव, वेलकम वेलकम स्नेहा, वेलकम टू अल्पविराम. आणि आजचे कलाकार कोण कोण आहेत. पण तत्पूर्वी सुमित, एक प्रश्न मला तुला असा विचारायचा होता की आता तू गायलास तर भारीच, ओके, पण मला तुझ्या समोर पेटी दिसतीये, पण ऐकू येताना कुठनं तरी पियानोचा आवाज येतोय की काय असं वाटतंय? काय झालंय की 4 कलाकार आहेत, पण एक पडद्यामागचा कलाकार इकडे बसलेला आहे, माझा मुलगा नीरज. अँड इंट्रोड्युसिंग नीरज ऑन द पियानो. वाव. हाय नीरज. हाय, हॅलो. कसं वाटतंय आई बाबांबरोबर
दिवसाचे 24 तास घालवायला. खूप मजा येते. म्हणजे आम्ही सगळी कामं एकत्र वाटून घेतली आहेत आणि वी आर डुईंग एव्हरीथिंग. वी हॅव अ फिफ्थ मेंबर टू. आमच्याकडे एक छोटस बोका आहे, रिकी. तर तो पण आहे आणि आमचं सगळं मस्त सुरू आहे. म्हणजे गाणी वाजवतोय. सुपर्ब. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन वेगवेगळी कामं करतायत. आपण सगळीच लोक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घरात पाळतोय आणि आय एम शुअर तुझ्या बोक्याला काहीच अंदाज नसेल जगात काय चालू आहे ते. सो हॅपी ही मस्ट. वा. नीरज, तुझंही अल्पविराम मध्ये खूप स्वागत. प्रेक्षक मित्रांना मी सांगेन, काही लोकांना असा प्रश्न पडतोय, आपल्या सगळ्यांसाठी काळजी वाटतेय की आपण सगळे फिजिकली एकत्र जमून हा कार्यक्रम करतोय की काय. तर बघा प्रेक्षकांनो, सुमित आणि नीरज ही बापलेकाची जोडी आज आपल्याला त्यांच्या स्वतःच्या घरातनं जॉईन झालेत. फेसबुक लाईव्ह या माध्यमातून जॉईन झालेत. त्यामुळे डोंट वरी, आपण सगळे अजूनही पाळतो आहोत. सोशल थोडं नाही होईल, त्यासाठी अल्पविराम हा कार्यक्रम योजला आहे. ऑल राईट देन. तर आज कोण आहेत? एक तर कलाकार असा आहे ना, सॉरी मी ते काही फार मला नीट जमलं नाहीये, पण प्रवीण तरडे हा एक लेखक आहे, हा एक अभिनेता आहे, हा एक उत्तम दिग्दर्शक तर आहेच, पण आज आपल्याला प्रवीणची एक वेगळीच बाजू बघायला मिळणार आहे. प्रवीण, तुझं अल्पविराम मध्ये खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. कसा आहेस? मी एकदम काय म्हणतो, कोंडलेल्या अवस्थेत आहे. अल्पविरामने थोडस मला मोकळं केलंय आणि असं स्वतंत्रपणे एकत्र येण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल अल्पविराम आणि इंडियन मॅजिक आयचे धन्यवाद. थँक्यू प्रवीण. आणि अल्पविराम मध्ये तुझं स्वागत आहे. तुझा चेहरा स्क्रीनवरती आल्या धडाधड आता प्रवीण विषयी आपल्याला बरेच प्रश्न आणि कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. पण थांबा, मी आधी सगळ्या कलाकारांची ओळख करून देते. त्यांचं जास्त मनावर नको घेऊ. ते काही शत्रू सारखे दिसणारे माझे मित्र आहेत. ते तुला म्हणतील प्रवीण गाणं चांगलं गातो, तर तू ऐकू नको. ते वाईट लोक आहेत. माफ कर प्रवीण, पण मी सर्व प्रेक्षकांना हे कबूल केलं आहे की त्यांच्या सगळ्या कमेंट्स, सगळ्या फरमाईशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. ओके. आपण सगळेच तिला सिनेमातून, नाटकातून, सिरियल्स मधून पाहतोच, पण आज हिचीही एक वेगळी बाजू आपल्याला बघायला मिळणार आहे. वेलकम टू द शो मधुरा. नमस्कार. खूपच सुंदर दिसतेस. थँक्यू. तू पण. थँक्यू. तू बहुतेक तुझ्याच पुण्याच्या घरी असल्यामुळे तुझ्याकडे मॅचिंग ब्लाऊज, साडी वगैरे हे सगळं होतं. सगळ्यांनी घरीच थांबायचं आहे आणि सगळ्यांना, आपल्या रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप शुभेच्छा. आणि आज पाडवा आहे, सण आहेच, पण घरात आपल्या मंडळींबरोबर साजरा करायचा आहे, तर नटायला हवंच ना. अर्थात. मधुरा, तुझं खूप स्वागत. आणि मी प्रेक्षकांना सांगेन, कारण माझी खात्री आहे की असे आहेत. आज गुढीपाडवा सगळ्यांनाच नटायचं असतं, त्यामुळे अर्थातच छोटीशी बॅग घेऊन आले आणि आता मी इथेच आहे, त्यामुळे हा माझा मेकशिफ्ट अवतार आहे. एक फ्युजन अवतार आज मी केलेला आहे. एनिवे, आणि चौथा कलाकार आज आपल्या बरोबर कोण आहे? ते पहिल्या दिवशी सुद्धा आपल्या बरोबर कार्यक्रमाचा भाग म्हणून आले होते. आणि खरं सांगायचं तर आत्ताच्या काळात आपल्याला काहीतरी जादू घडावी आणि लवकर आपण सगळे ह्यातून बाहेर पडावं असं जे वाटतंय, तर त्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्या बरोबर आले आहेत जादूगार जितेंद्र रघुवीर. तुमचे खूप स्वागत अल्पविराम मध्ये. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. आणि तुझा जो फ्युजन अवतार आहे तो पण खूप छान दिसतोय. थँक्यू. तू जसं त्या फ्युजन मध्ये मी पण गुढीपाडव्या आमच्या जादूगारांचा जो ट्रॅडिशनल ड्रेस असतो तो मुद्दाम घालून आज इकडे आलेलो आहे. त्यासाठी इंडियन मॅजिक आहे. आणि तुमच्या सगळ्यांचेच खूप आभार. थँक्यू सो मच.
खरं सांगायचं तर मला जादू बघायची इतकी एक्साइटमेंट आहे, कारण पहिल्या दिवशी तुम्ही आम्हाला सगळ्यांना जादूच्या द्वारे करोनाचं थोडंसं अवेअरनेस बद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं होतं, जे खूपच मस्त होतं. तर लवकरच आपण जादूकडे जाणार आहोत. येस. तर प्रेक्षकांसाठी अजून एक गंमत आहे. आता कालच आपल्याला कळलंय की 21 दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे आम्ही अल्पविरामची टीम सुद्धा आता वेगवेगळे प्रयोग करणार आहोत, कारण आपण आता खूप दिवस रोज संध्याकाळी भेटणार आहोत. तर प्रेक्षकांसाठी एक हिंट देते हे पहा, कुणाला माहिती आहे हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये कळवा आणि लवकरच मी तुम्हाला त्याबद्दल एक गंमत सांगेन. चला तर मग कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम अजिबात वेळ न घालवता प्रवीण, ओव्हर टू यू. नमस्कार मंडळी, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या माझ्याकडनं एकदम खतरनाक शुभेच्छा. मगाशी तू सुमित सरांना ओपनिंग बॅट्समन म्हटली आणि मृण्मयी ते खरंच आहे. तो नुसता नावापुरता नाही, म्हणजे गाण्यात तो आहेच. इतका अप्रतिम क्रिकेट खेळतो की तो जर समोरच्या टीम मध्ये बॅटिंगला असेल तर त्याची विकेट मिळत नाही. त्यामुळे एका जबरदस्त बॅट्समननी ओपनिंग केलेली आहे. मला आजचा विषय दिलाय संत काव्य. खरं तर आश्चर्य वाटेल की अरे प्रवीण एकदम असं संत काव्य वगैरे, पण मी ज्या तालुक्यातून आलोय, मुळशी तालुका, ज्याच्यावर मी सिनेमा केला होता मुळशी पॅटर्न, त्या आमच्या मुळशी तालुक्याची सर्वात मोठी ओळख काय असेल तर वारकरी संप्रदाय. आपल्या सगळ्यांनाही अभिमान असला पाहिजे की 1200 वर्षांची संत वाङ्मयाची परंपरा असलेला महाराष्ट्र आहे आपला. आणि सद्य परिस्थितीत आत्ताची चाललेली परिस्थिती आणि संतांनी 800, 500, 600 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली काव्य सुद्धा खूप अशी एकमेकाला लागून येत आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ती जी सध्याची परिस्थिती आहे, सगळं कुटुंबाच्या कुटुंब एकत्र आहेत. शनिवार रविवार आपण एकत्र यायचो. आम्हा शूटिंगवाल्यांच्या नशिबात तर कुटुंबाला एक एक दीड महिन्यांनी भेटणं असतं. सुमितच्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, बाबा त्याला मिळालेत आज. तर या सगळ्यावरती संत तुकाराम महाराजांचं एक खूप चांगलं काव्य आहे की, म्हणजे थोडस मी विनोदाने घेतोय आता ते इथं, कारण आपण सगळे एकत्र आहोत. 21 दिवस एकत्र राहायचंय. काय कसं सूत जुळणार आहे, कदाचित नंतर कंटाळा येईल. त्यावर त्यांनी आधीच लिहून ठेवलंय, संसाराच्या तापे तापिलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. म्हणजे आता 21 दिवस एकमेकांची सेवा इतकी होणार आहे की कदाचित त्रास होऊ शकतो, पण संध्याकाळी 6 वाजता हे अल्पविराम स्वल्पविरामासारखं तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला मोकळं करणारे संत साहित्य हे असं वेळोवेळी आपल्या आयुष्यात डोकावतं. मी आता काही UK वरून, स्टॉकहोम्स वरून लोक पाहतायत. आपल्या काही जण तिकडे जाऊन स्थायिक झालेत. त्यांना आपल्या संत परंपरेचं महत्व कळणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्या या संत परंपरेत प्रत्येक संतानं, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास स्वामी, त्याच्यानंतर जनाबाई, मुक्ताबाई, अशा अनेक संतांनी, आणि पार आत्ताचे संत पु ल देशपांडे, संत कुसुमाग्रज, संत ग्रेस, आपण संतच म्हटलं पाहिजे त्यांना. त्या तोडीचं लिखाण आहे त्या सगळ्या महान माणसांचं. अक्षर, मी लेखक आहे, स्वतः आहे. लिहिणारी बरीच माणसं आहेत. सुमित सुद्धा लिहितो, मधुरा लिहिते, रंगा सर आहेत, विभावरी आहे, लेखकांची मांदियाळी आहे आता इथं. तर लेखन, अक्षर, शब्द या गोष्टीशी आपल्या समाजाची साऱ्यांची मैत्री हवी म्हणून संत साहित्य खूप राबलेलं आहे. त्याच्यात सगळ्यात वरती येतात साहजिकच माऊली. माऊली म्हणतात, माझे मराठाची बोलू कवतिके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. अक्षराचं महत्व त्यांनी इतक्या छान पद्धतीनं सांगितलेलं आहे. संत तुकाराम, शब्दांची रत्ने करुणी अलंकार तेणे विश्वंभर पूजेला. आपल्या संतांना परमेश्वराची पूजा करायला हार तुऱ्यांची दागिन्यांची गरज नाही. शब्दांची रत्ने करुणी अलंकार तेणे विश्वंभर पूजेला असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन संत तुकाराम महाराज म्हणतात की, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू.
शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. शब्दांची मैत्री केली तर परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी याच्या इतका मोठा दागिना नाही. त्यामुळं शब्द हे जास्त महत्वाचे आहेत. आणि त्याच्याही पुढे जर तुम्ही गेला तर संत रामदास स्वामी, म्हणजे रामदास स्वामींनी शब्द अक्षर याच्यावर जे लिहिलंय, मला नाही वाटत याचे इतकं सुंदर लिखाण अक्षर शुद्धीसाठी दुसरं कुठलं असेल. त्याच्यावर रामदास स्वामी म्हणतात की अक्षर मात्र तितुके नीट, नेमस्त पैस काना नीट. अक्षर मात्र तितुके नीट, नेमस्त पैस काना नीट. आडव्या मात्रा त्याही नीट, आरकुली वेलांटी. पहिले अक्षर जे काढिले, ग्रंथ संपे तो पाहत गेले. एका टाकेची लिहिले ऐसे वाटे. अक्षर इतकं सुंदर असलं पाहिजे. आज कम्प्युटरच्या जगात रामदास स्वामींनी त्यावेळी सांगून ठेवलंय की सुंदर अक्षर कसं असावं. त्यामुळं अक्षराशी शब्दांशी सलगी करणारं संत साहित्य म्हणून आपल्या इथं ही थोर साहित्याची आणि संतांची परंपरा आहे. आता हे तर झाले आपल्या मातीतले संत आणि साहित्यिक, परंतु मराठी भाषेची भुरळ ही किती लांबपर्यंत पडलेली असेल याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही थक्क व्हाल. फादर स्टीफन्स यांनी मराठीवरती पीएचडी केली. नंतर ते इकडंच आले, इकडंच स्थायिक झाले आणि मराठीच्या ते इतके प्रेमात पडले की त्यांनी मराठीला अक्षरशः वाहून घेतलं. त्यांनी मराठी भाषेवरती जे लिहिलंय ते खूपच सुंदर आहे. जैसे म्हणजे फादर स्टीफन्सने लिहिलंय, म्हणजे एक माणूस परदेशातून येतो, संत साहित्याच्या प्रेमात पडतो आणि स्वतःला मराठीमय करून घेतो आणि मराठीमध्ये स्वतः लिहितो. जैसे पुष्पा माझी पुष्प मोगरी, फादर स्टीफन्सने लिहिलंय. जैसे पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी. जैसे पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी. तैसी तैसी भाषा माझी कस्तुरी साजरी मराठीया. हे फादर स्टीफन्सने दिलेलं केलेलं वर्णन आहे आपल्या मराठी भाषेचं. आणि आपण आपल्या साहित्यापासून लांब असतो. संत साहित्य इतकं सुंदर, दिवस रात्र समाजाच्या हिताच्या गोष्टी करत आले आणि त्या प्रत्येक संतांनी अक्षर आणि शब्दावरती इतकं सुंदर लिहिले. मुक्ताबाई तर म्हणतात शब्द शस्त्रे झाला क्लेश, संती मानावा उपदेश. मुक्ताबाई थोड्या कडक स्वभावाच्या होत्या, त्यामुळे त्यांनी शब्दांना शस्त्राची उपमा देऊन त्याबद्दल लिहिलंय. नामदेव महाराज म्हणतात शब्दाचे सुख श्रवणाची द्वारे माझिया दातारे ऐसे केले. त्यामुळं प्रत्येकानेच शब्दावर इतकं सुंदर सुंदर लिहिलंय. ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझ्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे, गदिमा असंही म्हटले. त्याचं कारण तेच असेल. त्यामुळं संतांचं शब्द आणि अक्षर याच्यावरती जे काय आहे ते मी सुरुवातीच्या टप्प्यात माझा सांगण्याचा हेतू होता. कारण परदेशातून नागरिक हा कार्यक्रम पाहतात. आपली संत परंपरा, आपले शब्द, आपलं अक्षर आणि त्याचा मोठा वाग्विलास इथं आज या निमित्तानं मांडण्याचा मला संधी मिळाली. त्याबद्दल मी इंडियन मॅजिक आयचे आभार मानतो. पुढेही मी वेगवेगळ्या विषयावर येईल. संत परंपरांनी खूप फटके सुद्धा दिलेले आहेत आणि आताच्या या काळात ते खूप गरजेचे आहेत. तुकाराम महाराज, रामदास स्वामी, जसे गाडगे बाबा हे फटकळ होते आणि त्यांनी ते जे फटके मारले ते तुम्हाला नंतर कळतीलच, पण पुढच्या टप्प्यात. धन्यवाद. थँक्यू प्रवीण. इथे एका बाजूला प्रेक्षक भरपूर कमेंट करतायत आणि अर्थातच तुला वाटलंच तसं तुझ्यासाठी गाण्याच्या अनेक फरमाईशी येत आहेत, तर आता ते संपूर्ण तुझ्या हातात आहे. इकडे आपल्याला अर्चित असंही म्हणतोय की प्रवीणच्या आगामी फिल्म बद्दल काही सांगू शकशील का? तर पटकन तुला काही सांगावं असं वाटतंय का तुझ्या आगामी चित्रपटाविषयी? हो, माझा नवीन सिनेमा येतोय सरसेनापती हंबीरराव. मराठीमध्ये व्हीएफएक्स, सीजी आणि खूप मोठ्या प्रमाणात बरीचशी बॉलिवूड मधली मंडळी, टेक्निशियन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. पण सगळे कलाकार हे मराठी मातीतले
आणि त्यांना घेऊन तो सिनेमा लवकरच येईल. खरं तर मला तो 5-6 जूनला आणायचा आहे, शिवराज्याभिषेक दिनी. पण आज कोरोनाची परिस्थिती, आम्ही सगळे तयार आहोत, पण कोरोना आपल्याला किती संधी देईल हे माहित नाही. पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लवकरात लवकर सरसेनापती हंबीरराव एक ऍक्शन मूवी तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच. वा 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 वा. माझी खात्री आहे की आपण सगळे लवकरच या परिस्थितीतून एकत्र राहून, आपापल्या घरी एकत्र राहून यावर मात करू आणि लवकरच तुझा चित्रपट आपल्या सगळ्यांना पाहता येईल. तर इथे प्रेक्षक आपले वाढतच चाललेत, भरपूर लोक आली आहेत, भरपूर कमेंट्स करतायत. त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हा एक युनिक दिवस आहे असं मला वाटतंय की आपण आज आपापल्या घरी बसून आणि आयसोलेशन मेंटेन करून हा सण साजरा करतोय, नवीन वर्षाची सुरुवात करतोय. पण मित्रांनो लक्षात ठेवा, हा कालच्या अनाउन्समेंट नंतर 21 दिवसाच्या लॉकडाऊन नंतर आपल्या सगळ्यांमध्ये काही प्रमाणात भीती, अस्वस्थता, अनसर्टन्टी आहे. पण तरी सुद्धा आपण जर विचार केला तर ही खरं तर एक नवीन सुरुवातच आहे. एनिवे, प्रेक्षकांशी मी पटकन गप्पा मारते. नीलम आपल्याला मलेशियाहून जॉईन झाली आहे. हॅलो नीलम, वेलकम टू अल्पविराम. आय होप तिकडे सगळं तुम्ही सेफ आहात, सुरक्षित आहात, घरी आहात. त्यानंतर प्रसाद ओक हा आपल्याला जॉईन झालाय आणि त्याचा असा निरोप आहे की प्रवीण तू जादूगार आहेस आणि जादूगार हे प्रवीण आहेत, असं तो एक आपल्याला म्हणालाय. प्रसाद, मला असं वाटतंय कमेंट्स द्वारे नको, तू या कार्यक्रमाचा लवकरच भाग हो. प्रेक्षकांनो कमेंट्स मध्ये आम्हाला सांगा की प्रसाद जर या शो मध्ये आला तर त्यांनी काय करावं हे मला कमेंट्स मध्ये पटापट सांगा. ठीक आहे, तर मग आता आपण पुढच्या कलाकाराकडे वळूयात. मधुरा ही एक सुंदर अभिनेत्री तर आहेच, ती सुंदर नाचतेही, पण तिची वेगळी बाजू अशी की तिने नुकतंच मधुरव हे पुस्तक लिहिलंय आणि ते नुकतंच प्रकाशितही झालंय आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालाय. तर मधुरा, त्यातलं काहीतरी ऐकव ना आम्हाला. नक्कीच. मगाशी प्रवीण म्हणाला तसं की कोंडल्यासारखं वाटतंय आणि त्यासाठी अल्पविराम हा कार्यक्रम खरंच सगळ्यांना थोडीशी उमेद देऊन जाईल. तर याच धर्तीवर खरं तर सुट्टी मिळाली आहे, त्यामुळे अनेक पुस्तकं वाचली जात आहेत आणि त्यामुळे मधुरव सुद्धा खूप जण वाचतायत आणि मला त्यांच्या प्रतिक्रिया कळवतायत. तर आता सगळेच जण आपण घरी आहोत, कुठेतरी सगळं संपलं का, आयुष्यामध्ये आता पुढे काय आहे ह्याचा अंदाज कोणी बांधू शकत नाहीये आणि थोडासा निराशावाद आहे, थोडीशी भीती आहे आणि पण ह्यातनं आपल्याला नक्कीच मार्ग मिळणार आहे आणि ही वेळ सुद्धा जाणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शार्वरी हे संवत्सर सुरू झाल्यामुळे खूप चांगले आणि योग्य ते बदल घडावेत अशी आशा व्यक्त करते आणि याच विचारांचा किंवा असाच एखादा माझ्या आयुष्यातला छोटासा प्रसंग आहे जो मी माझ्या पुस्तकामध्ये मांडलाय, तो तुमच्या समोर सादर करते. लेखाचं नाव आहे 2020. क्रिकेटवर नाहीये हा लेख, पण त्याचं टायटल 2020 आहे आणि खरं सांगायचं तर हा माझाच अनुभव आहे, त्यामुळे मी वाचणार तर आहेच, पण थोडंसं तुमच्याशी गप्पा मारता मारता हा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. बाळणपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म असं म्हणतात, ते खरंच असतं आणि हे अनुभवल्यावरच कळतं. बाळणपण सुरू झाल्यावर शरीरात होणारे बदल, मानसिक उतार चढाव हे काही आता मी वेगळं सांगायला नको, पण बाळणपणानंतरच्या प्रसूती वेदना साजऱ्या केल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही तुमचं बाळ प्रत्यक्ष तुमच्या नजरेसमोर पाहता, त्यावेळी आई होणं सार्थकी लागतं. या सगळ्यातून जात असताना मला एक वेगळाच अनुभव आला. मी कधीही कशालाही न घाबरणारी मुलगी छोट्या छोट्या गोष्टीत घाबरायला लागले. मला काही झालं तर, माझ्या बाळाला काही झालं तर, खिडकीपाशी गेला तर, काही नको ते खाल्लं तर, कोणी त्याला नीट उचलेल का, तो पडेल का, अशी सगळी भीती मला वाटायला लागली. असे वेगवेगळे विचार पदोपदी यायला लागले. नाटकाच्या प्रयोगाला जाण्यासाठी बाहेरगावी जाताना डोळ्यात पाणी घेऊनच मी निघायचे. आज आपल्या बरोबर सुमित दादा पण आहे. सुमित दादा, मला खात्री आहे की एक आई म्हणून जरी मी हे लिहिलं असेल तरी सुद्धा एक बाप म्हणून सुद्धा घरातनं जेव्हा आपण कामासाठी बाहेर जातो त्यावेळेला हीच भावना तुमच्याही मनात असेल. आपल्या छोट्या बाळाला असं सोडून जाताना खरंच जीवावर येत असेल. तर हे असे वेगवेगळे विचार माझ्या मनात येत असताना खूप जण समजवायचे की होतं असं,
होईल सगळं बरोबर, काही दिवसांनी होते सवय, मुलं पण करतात ऍडजस्ट. पण तरीही त्यावेळी त्या समजावण्यानं मन शांत व्हायचं नाही. एकदा माटुंग्याच्या आपल्या यशवंत नाट्य संकुल आहे तिथे माझा प्रयोग होता. प्रयोग झाला आणि आम्ही सगळे पाणीपुरी खायला निघालो शेजारच्याच गल्लीमध्ये. खरं तर पाणीपुरी मला खूप आवडते, पण तरीही त्या दिवशी मला खूप अस्वस्थ वाटत होतं. खाऊन झाल्यावर सगळेच पांगले, मीही गाडीत जाऊन बसले, गाडी सुरू केली आणि पाय चालेच ना. एकदम छातीवर दगड ठेवतात तेव्हा कसं वाटेल तसं वाटायला लागलं, अस्वस्थ वाटायला लागलं आणि हात थंड पडले, काहीच सुधरेना. 5 मिनिटं मी तशीच बसले होते आणि मग मनात विचार यायला लागले की जर गाडी चालवताना माझा अपघात झाला आणि मी वारले तर माझ्या मुलाला कोण सांभाळणार, त्याची काळजी कोण घेणार, आईसारखा सांभाळ त्याचा कोण करणार, त्याला आईचं प्रेम कसं मिळणार. ह्या अशा असंख्य विचारांनी डोकं बधीर व्हायला लागलं, रडू आवरेना झालं आणि 20 मिनिटं मी अशीच बसून होते. फक्त एवढाच विचार येत होता की आता जर मी गाडी सुरू केली किंवा मी इथून निघाले तर मी मरणार. काय करावं सुचत नव्हतं. शेवटी माझ्या मैत्रिणीला मी फोन केला आणि तिला म्हणाले की मी माटुंग्याहून परळला चाललीये, मध्येच मला काही झालं तर कोणाला तरी माहित असावं म्हणून तुला फोन केला. तिला काही कळलंच नाही. ती म्हणाली, काय झालं तुला, कुठे आहेस तू, बरी आहेस ना, मी येऊ का? मी काय, हा काही नाही, ठीक आहे असं म्हणून फोन ठेवला. तरीही पुन्हा तीच परिस्थिती. मग शेवटी धीर करून माझ्या बहिणीला फोन लावला, हा सगळा प्रकार तिला सांगितला. तिने मला धीर दिला आणि म्हणाली, काही होणार नाही तुला, कर गाडी सुरू. मी गाडी सुरू केली. अक्षरशः 20-25च्या स्पीडने मी गाडी चालवत होते. घराकडे निघाले आणि घरी सुखरूप पोहोचले. मात्र ती आधीची 20 मिनिटं कुठल्या टोकाचा विचार करत होते मी आणि ती मी कशी काढली हे माझं मला माहित. या सगळ्या अनुभवानंतर मनात आलं की आपल्या आयुष्याशी काय शाश्वती, कधी काय होईल काय माहित, वेळ सांगून येत नाही. आपल्या जवळच्यांना अचानक आपला हात सोडून जाताना आपण अनुभवलेलं असतंच. तरीही इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जीव अडकलेला असतो आपला. खरं तर ही एक घटना पण मला मात्र एक नवीन वाट दाखवून गेली. अनेक वर्षांमध्ये अशी अनेक नाती निर्माण झाली होती जी त्यावेळेपुरती अत्यंत महत्वाची आणि जवळची होती. मात्र मग काहीतरी बिनसलं म्हणा, पटलं नाही म्हणा, गैरसमज झाल्यामुळे किंवा कधी न बोलण्याने माणसं दुखावली, दुरावली. कधी हक्काची आणि आपली म्हणावी अशी माणसं आता संपर्कात नाहीत. त्यांच्या आयुष्यात काय घडतंय आपल्याला माहित नाही. त्यांनी काय कमावलं, काय गमावलं ह्याची आपल्याला कल्पनाही नाही. आता कदाचित ती दरी भरून निघणार नाही, गेलेला काळ जिवंत होणार नाही किंवा पूर्वीसारखं नातं निर्माण होणार नाही. जसा काळ लोटला तसे माझ्यामध्ये माणूस म्हणून इतके बदल झाले. माझी मतं बदलली, सवयी बदलल्या, विचार वेगळी वाट धुंडाळू लागले. तर मग विशिष्ट नात्यातल्या समोरचा माणूस सुद्धा या सगळ्यातून गेला असेलच ना. मग आता बदललेले आम्ही एकमेकांना आवडू, पटू ही अपेक्षा चुकीचीच. पण मी ठरवलं, निदान एकदा तरी नातं पूर्ववत होईल या हेतूने नाही, तर गैरसमज मिटवण्यासाठी, नात्यातली कटुता घेऊन जगणं किंवा कोणाला तरी दोष देऊन त्याच्याबद्दलची नकारात्मकता वाढवणं हे मिटवण्यासाठी आणि आपणही अशा उदास वातावरणात राहणं. मग मी हळूहळू सगळ्यांचे फोन नंबर्स मिळवले, एकेकाशी संपर्क साधला, त्यांच्याशी माझे हे विचार मांडले. सुरुवातीला दडपण आलं असलं तरी इतक्या वर्षांनी आवाज ऐकूनही बरं वाटलं. काहींना जाऊन पुढे भेटलेही. गैरसमज दूर करण्याची संधी दोन्ही बाजूंना मिळाली. समोरच्याची चूक आहे हे पक्क माहीत असूनही कमीपणा न मानता स्वतःहून एक पाऊल पुढे टाकून कटुता घालवण्याचा मी प्रयत्न केला. ही कटुता माझ्यातही होती, तिलाही थोडी मोकळी वाट करून देणं गरजेचं होतं. काही जणांना आनंद झाला, काहींना हे पचवणं कठीण गेलं. कितीही मोठे झालो तरीही आपली चूक मान्य करण्यात
आपण अनेकदा अपयशी ठरतो. मात्र हे सगळं साधताना एक हुरूप होता. माझ्या बाजूने मी स्वतःला आणि समोरच्याला मोकळं होण्याची संधी दिली, हे मला मोलाचं वाटत होतं आणि त्यामुळे खूप हलकंही वाटत होतं. अचानक कधी काही कमी जास्त झालं तर बोलायचं राहिलं, सांगायचं राहिलं असं वाटू नये, किंवा स्वतःही मरताना काही देणी अर्धवट राहू नयेत म्हणून केलेला हा एकतर्फी अट्टहास होता. मी सांगते, घरातनं बाहेर पडताना काही वाद असेल, भांडण असेल तर ते मिटवून बाहेर पडावं. रस्त्यात काही कमी जास्त झालं तर शेवटची आठवण भांडणाची किंवा रुसव्या फुगव्याची नसावी. हे वाचताना किंवा तुम्हाला आता ऐकताना थोडं रुक्ष वाटेल किंवा थेट वाटेल, पण तरी चांगलं आहे ना असं विचारांनी स्वच्छ होणं. अर्थात शेवटी आपण माणूस आहोत, हे सगळं पटूनही मूळ स्वभाव राहतोच. त्यामुळे मी अजूनही थोडीशी कधी कधी घाबरते. मात्र आता या सगळ्यातून बाहेर पडायला मला 20 मिनिटं नाही लागत. धन्यवाद. वा, धन्यवाद धन्यवाद मधुरा. तुझा चेहरा स्क्रीनवरती आल्याच बऱ्याच कमेंट्स आल्या आणि त्यातली एक आपली लाडकी सुकन्या मोने, जिला आपण सगळेच ओळखतो, ती असं म्हणतीये आणि अजून अनेक लोक म्हणतायत की मधुरा, राधे तुझा रंग एकदा होऊन जाऊ दे, मला खूप आवडतं तुझ्या आवाजात. तर किमान 10 लोकांची ही फरमाईश आहे. त्यामुळे बापरे, होऊन जाऊ दे. बापरे, खरंच चालेल ना? अगदीच. ओके ओके. बापरे, हा लेख वाचून झाल्यावर राधे म्हणायचं म्हणजे, पण तरी माझ्या खूप जवळचं आहे हे. कधीतरी वेड्यागत नावाच्या कार्यक्रमामध्ये विभावरी देशपांडे हे गाणं म्हणायची आणि मी त्याच्यावर नृत्य करायचे. पण ते गाणं त्यातली 2 कडवी म्हणते. राधे रंग तुझा गोरा, सांग कशाने रापला. राधे रंग तुझा गोरा, सांग कशाने रापला. मिठीतून सावळ्याच्या रंग सावळा लागला. राधे रंग तुझा गोरा, सांग कशाने रापला. राधे कुंतल रेशमी, सैर भैर ग कशाने. राधे कुंतल रेशमी, सैर भैर ग कशाने. उधळले माधवाने किंवा नुसत्या वाऱ्याने. उधळले माधवाने किंवा नुसत्या वाऱ्याने. डोळा पाणी जिणे उन्ह, इंद्रधनुचा सोहळा. डोळा पाणी जिणे उन्ह, इंद्रधनुचा सोहळा. उसटले साती रंग, एक श्रीरंग उरला. राधे रंग तुझा गोरा, सांग कशाने रापला. वा 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 वा, थँक्यू सो मच मधुरा. इथे एक कमेंट वाचून खरं तर मी जरा घाबरले होते. श्रेया असं म्हणाली होती की मॅम तुमच्या आवाजात गाणं होऊन जाऊ दे, आणि मला एक क्षणभर अशी भीती वाटली होती की आता मला गायचंय की काय. हरकत नाही, म्हणजे जॉकीने फक्त मधल्याच गोष्टी सांभाळायच्या असं काही नाही. यू कॅन सिंग. छे इथे आपण सगळ्यांनी या माध्यमातून एकत्र यायचंय, सगळ्यांना पळून नाही लावायचंय. त्यामुळे आय थिंक मी हेच काम कंटिन्यू करीन. बऱ्याच प्रेक्षकांच्या इथे कमेंट्स येत आहेत. मीनाक्षी कुलकर्णी म्हणजे आपल्याला जस्ट जॉईन झाली आहे, मांडे आय थिंक. नमस्कार. इंडियन मॅजिक आय निर्मित अल्पविराम ह्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी पटकन काही लोकांना हाय हॅलो करते. आपल्याला काही कलाकार जॉईन झालेत, राहुल मेंदळे, अश्विनी गिरी. तर वेलकम टू द शो. तुम्हाला या शोचा भाग व्हायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि आम्हाला नक्की जॉईन व्हा. त्यानंतर शकुंतला जोशी यांना मी एक नमस्कार करीन. त्या मला नमस्कार म्हणाल्यात. शकुंतला जोशी म्हणजेच आपल्या सगळ्यांचा मित्र आणि लाडका कलाकार जितेंद्र जोशी यांची आई. तर जीजी कशा आहात तुम्ही? आणि आय होप तुम्ही काळजी घेताय आणि सुरक्षित आहात आणि घरात आहात. त्यानंतर अजून काही कमेंट्स इथे मला दिसतायत. मधुराला खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स आहेत. सुंदर. हे गाणं कुणी लिहिलंय असेही काही लोक विचारतायत. राहुल रानडे म्हणतायत मधुरा चांगली गातेस. प्राजक्ता म्हणतीये खूपच सुंदर. पूर्वा ओक म्हणतीये वाव सुंदर आवाज. काही लोकांना हे आज नव्याने कळलंय. मला असं वाटतं तिचा आवाज थोडा ब्रेक झाला, पण संदीप खरेनी लिहिलीये. करेक्ट. ओके. हा 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 संदीप खरेनी ही लिहिलीये. ज्यांनी विचारलं त्यांच्यासाठी. खूपच सुंदर. वाव तू गातेस असं मृदुल म्हणते. मला माहितच नव्हतं. आणि प्रसाद ओक असं म्हणतोय की वा मधुरा फारच सुंदर वाचलंस. आजकालच्या मुलींना डिक्शन म्हणजे काय ते शिकव तुझ्याकडून. तर प्रसाद मला असं वाटतं ही नोट माझ्यासाठी होती, तर पॉइंट नोटेड. छान मधुराजी असं मयुरेश म्हणतोय. मधुराच्या वतीने सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ग्रेट. तर मग आता मुव्हिंग ऑन. तर घरी माझ्या काल असं झालं की आम्ही सगळे न्यूज अर्थातच बघत बसलो होतो आणि मोदीजींनी ही अनाउन्समेंट केली की आता 21 दिवस लॉकडाऊन आहे. तर त्यानंतर बऱ्यापैकी सगळे पॅनिक झाले होते आणि आता काय होणार, कसं होणार, आपण कितपत स्टॉकअप आहोत, आपल्याकडे किती सामान आहे पुढचे 21 दिवस घरात राहण्यासाठी. मग आजी म्हणाली की मला असं वाटतंय की आपण दुकानात जाऊन सगळं बंद व्हायच्या आधी लवकरात लवकर सगळं घरी आणून ठेवूयात. मग बाबा म्हणाला की नाही असं तर नाहीये. सगळ्या इसेन्शियल सर्व्हिसेस, अत्यावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी अवेलेबल असणार आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवूयात की आपल्याला गर्दी करायची गरज नाहीये, घाई करायची गरज नाहीये. आपल्या सगळ्यांनाच या अत्यावश्यक गोष्टींची गरज आहे आणि त्या आपल्यासाठी उपलब्ध असणारच आहेत. त्यामुळे आपण संयम राखूया त्या बाबतीत. मग आमच्या अशाच गप्पा चालू राहिल्या आणि एका पॉइंटला असं झालं की अरे यार काहीतरी जादू घडावी आणि हे सगळं सामान आपोआप घरी येऊन जावं. तर अर्थातच असं काही होणार नाहीये, पण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांमधलं जे लहान मूल आहे पटकन काहीतरी जादू हवी आणि आपण सगळे यातनं बाहेर पडावं. तर अगदी ते जरी आपल्याला नाही करता आलं तरी थोडीशी जादू तर आयुष्यात येऊच शकते. हॅलो, नमस्कार. नमस्कार. माझं नाव आहे जादूगार जितेंद्र मृण्मयी. मृण्मयीने आत्ताच जे आपल्याला सांगितलं की जादू काहीतरी घडू शकते, तर ती जादू बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि पहिल्या एपिसोडला जेव्हा मी तुमच्यासमोर आलो होतो, मी काही जादू केल्या त्या कोरोनाबद्दल काहीतरी माहिती दिलेली होती. बऱ्याच लोकांना आवडली, बऱ्याच कमेंट आल्या. तसंच तुमचं प्रेम राहू देत. आता मधुराने पण इतकं सुंदर वाचलं. आता तिने जे सांगितलं ना की काल सगळेजण टीव्ही बघत होते, 8 वाजले तेव्हाच सगळे घाबरलेले होते की आता मोदीजी येऊन काय सांगतात. आणि त्यांनी येऊन जेव्हा सांगितलं की 21 दिवस लॉकडाऊन, सगळ्यांच्याच तोंडाचं पाणी पडलं. म्हणजे अगदी माझ्या पण तोंडाचं पाणी पडलं. मी रुमालाने अजूनही पुसतोय. पण हा रुमाल ठीक आहे, तोंडाचं पाणी पडणं हे पण ठीक आहे. पण त्यांनी सांगितलं घरी बसा हे महत्वाचं आहे. तोंडाचं पाणी पळालं तरी चालेल. नाही तर काय होतं, हा रुमाल जाऊ दे बाजूला, तुम्ही उगाच बाहेर फिरत बसाल आणि 1, 2, 3 म्हणता क्षणी रुमाल तर गायब होईल आणि येईल मोठी छडी. आणि छडी माझी नसेल, पोलिसांची असेल. आणि ती तुम्हाला नसेल. जसं प्रसादने कमेंट केलं ना की प्रवीण जादूगार आहे आणि जादूगार प्रवीण आहे, तर पोलिसांचा हा प्रसाद टाळायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना पुढचे 21 दिवस हे घरी बसणं आवश्यक आहे. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं आवश्यक आहे. मुबलक गोष्टी आहेत, तुम्हाला मिळणार आहेत, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. आता एवढं सगळं मी सांगतोय, सगळेजण सांगतायत, पंतप्रधान सांगतात, आपले चीफ मिनिस्टर सांगतायत, हेल्थ मिनिस्टर सांगतायत, सगळेच मिनिस्टर सांगतायत, पोलीस सांगतायत, डॉक्टर सांगतायत, तरी सुद्धा लोकांना पटकन कळत नाहीये की का घरी बसायला पाहिजे, कोणी सांगायला पाहिजे तुम्हाला, असा प्रश्न आता लोक विचारायला लागलेत हे मोठे मोठे की बाबा घरी बसा, बंद केले तरी सुद्धा गर्दी दिसते.
तर मी आज विचार केला की गुढीपाडवा आहे, सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा तर आहेतच, आरोग्यमय तुमचं पुढे जावं, पण मी त्याच्यासाठी थोडीशी आता रिस्क घेणार आहे. मी आता एका अशा गोष्टीला इथं बोलवणार आहे ज्याचा तुम्ही कधी विचार केला नसेल आणि मी पण विचार केला नव्हता, पण माझ्यामध्ये त्याला आता बोलवणं आता काळाची गरज आहे. मी आता इथं करोना व्हायरसला बोलवतोय. तुम्ही नीट ऐकलं, करोना व्हायरसला मी इथं बोलवतोय. लांब ठेवणार आहे माझ्यापासून, जवळ नाही, इथं 10 फुटावर. जरा बोलूया आपण त्याला. करोना, करोना, हा बघा इथं आलाय, बरं दिसतोय तुम्हाला? 10 फूट तिथं वरती ठेवलाय मी माझ्यापासून लांब. तुम्ही म्हणाला जादू वेळ लागलं, काय चाललंय काय कळत नाही. खरंच तो व्हायरस तिथे, तो दिसत नाही तुम्हाला, तो दिसत नाही, पण तो घुसला अंगात की काय करतोय सगळ्यांना माहितीये, तर त्याला तिथंच ठेवूया. तर मी त्याला म्हणणार, करोना यार, या लोकांना आता कळत नाहीये की काय करावं. म्हणून मी काय करू, ही स्लेट, एक छोटी पाटी आपण शाळेत शिकतो ना, तशी पाटी घेऊन आलोय आणि चक्क ही पाटी मी तशी उभी करणार आहे आणि हा खडू, आणि करोनाला विचारणार आहे आता की करोना आता काय केलं पाहिजे लोकांना, तूच सल्ला दे काहीतरी. काय असं तो म्हणतो की तोही थकलाय, हे ऐकून ऐकून तो स्वतःलाच थकलाय, पण तो काहीतरी सल्ला देतोय. ते काम करूया, तो सल्ला देतोय, मी हवेत लिहून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी हा खडू, ही इथं पाठी बोरी, आणि त्यांनी पहिला सल्ला दिलाय इथं पण लिहूया समोर तुमच्या, की काय, हा, घरीच थांबा आणि सुरक्षित राहा. अरे वा, चांगला सल्ला, घरी थांबा. करोनाच देतो का प्रत्यक्ष, मी नाही देते, बाकी कोणी नाही देते, करोना देतोय. दुसरा एक सल्ला अजून एक, करोना काय देशील तू? ओके, दुसरा सल्ला करोनाने दिलेला, नियम पाळा आणि मला टाळा, म्हणजे मला नका टाळू, त्याला टाळा. आणि पुढं त्याचं नाव कोरोना. मी म्हणाल खरोखर जादूगार वेडा झाला का काय, पण करोना तिथं आहे, त्याला पहिले आपण घालून टाकूया. जारे तो गेलाय, पण त्याने जो मेसेज दिलाय तो खरोखर दिला. तो मेसेज इथे हड केलेला मी माझ्या हातात पकडतोय, आणि नुसता हातात पकडत नाही तर त्या कोऱ्या पाठीवर टाकलाय. आणि 1 2 3 म्हणून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पाठीवर दिसेल तोच मेसेज की जो करोनाने आपल्याला दिलेला आहे. पहिला मेसेज माझ्यामध्ये तुम्हाला क्लिअर इमेज दिसत असेल तर मला माहित नाही, पण घरीच थांबा आणि सुरक्षित राहा. आणि दुसरा, नियम पाळा आणि मला टाळा, करोनाचं. हे फार महत्वाचं आहे. पुढच्या 21 दिवस आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि लक्षात ठेवा की रामायण महाभारतात राम आणि पांडवांना सुद्धा वनवास देव असून जायला लागलं होतं. आपल्याला फक्त 21 दिवस राहायचे. शिवाजी महाराज सुद्धा नजरबंदीत होते. आपण माणसोच साधी, आपल्याला फक्त 21 दिवस काढायचे, आणि त्यामुळे आपण गव्हर्नमेंटला सहकार्य करणं तितकंच आवश्यक आहे. आता गव्हर्नमेंटला सहकार्य करणं याच्यावर आधारित ही माझी पुढची जॉब. प्रवीण इथं आहे, आणि प्रवीण आणि आम्ही ज्या कोथरूड भागात राहतो तिथं आता सुद्धा टीव्हीवर दाखवत होते. प्रवीण, तुला माहिती आहे करिश्मा चौकाच्या इथं आणि त्या दुकानाच्या इथं भरपूर गर्दी होती. पोलीस सांगतात थांबू नका, तरी लोक तिथे थांबतायत. काही लोक फिरतात, काही लोक गोष्टी आणायला कंडिशन आहे. बघा इथे बॉक्स आहे, चौक समजा तुम्ही, आणि या चौकामध्ये हे जे ग्लास दिसत आहेत ना, ही लोक आहेत. मी आता एक सिम्बॉलिक म्हणून इथे ग्लास ठेवलेले. तर हे ग्लास काय होतंय तुम्हाला सांगतोय. पोलीस बिचारे त्यांच्या जीवाची पर्वा न करता या सगळ्या लोकांना इथं काढतायत. या चौकातनं त्यांना बाहेर काढतात. चौकातनं बाहेर काढलं की आता आपल्याला एक छोटासा टाइम द्यायला लागतो. ही फ्लॅट आहे बघा, हे तर रिकाम आहे, आता चौक रिकाम आहे, अगदी काही सेकंद. म्हणून आपण काय करूया, हे इथं बंद करूया. आणि काही सेकंदाचा वेळ जातो, आणि जर परत तुम्ही उघडून बघितलं तर परत तिथं तेवढीच लोक जमलेली असतात. परत त्या पोलिसांवर तोच भार पडतो की त्याही 6 लोकांना काढायचं. आणि मी स्वतः जादूगार असून असे जर 6 वर 6 निघायला लागले तर मला कंटाळा येईल ग्लास काढण्याचा. तर त्या पोलिसांचं काय होत असेल, ते तर माणूस आहेत, तर कृपया त्यांची सुद्धा काळजी करा. ते सुद्धा स्वतःचं कुटुंब सोडून तिथे सगळी कामं करतायत आपल्याला सेफ ठेवण्यासाठी. त्यामुळं गर्दी करू नका चौकात, आणि स्वतःच्याच घरी राहून सुरक्षित राहा. तुम्हाला सगळं सामान कसं मिळेल, काय मिळेल हे
आपल्याला महानगरपालिका गव्हर्नमेंट सगळीकडे तुम्हाला सूचना देत आहे, त्यामुळे कुठेही गर्दी करण्याचं कारण नाही. आता ही तर झाली गर्दी टाळण्यासाठीची जादू. अजून एक जादू बघणार होता, गुढीपाडवा आहे आणि मी म्हटलं की ही एक जादू ट्राय करावी. माझ्याकडे इथं पिशवी दिसते बघा. आता ही नेटची रिकामी पिशवी आहे आणि नेटची रिकामी विचार करत होतो, कारण मी जेव्हा वर्ल्ड न्यूज बघत होतो त्या मला, आणि इतके दिवस आता आपण सगळेच ट्रेन झालो गुगल युनिव्हर्सिटीतनं आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं, तर आपल्याला माहिती की कोरोनाचा पेशंट जेव्हा खोकतो तेव्हा ते विषाणू बाहेर पडतात. तर मी विचार केला की सुदैवादी मी निरोगी आहे आणि ही रिकामी पिशवी, याच्यात या रिकाम्या पिशवीमध्ये मी जर खोकलो तर काय होईल. तर प्रयत्न करूयात, बघूयात रिकामी पिशवी आणि 1 2 3 मोत्याची माळ निघालेली दिसते आणि माझे दात मोत्यासारखे चांगले आहेत त्यामुळे मोत्याची माळ निघाली असते. तर जोक अपार्ट, पण ही मोत्याची माळ निघाली. एक एक गोष्टी आमच्या इथे निघतायत ना, मलाच आश्चर्य वाटतं की हे कसं निघतंय आणि काय निघतंय. म्हणजे तुम्हाला मी अजून एक गंमत सांगतो. आज गुढीपाडव्याचा सणाचा दिवस आणि त्याच्यासाठी आपण जमलेलो. मी अजून एक जादू करणारे, अजून एक बघणारे. आपल्या इथे सगळ्या जातीची, पंथाची, धर्माची लोक एकत्र येऊन सण साजरा करतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्याचं उदाहरण वेगवेगळ्या लोकांच्या वेळी मी वेगवेगळ्या रंगाचे रुमाल घेतले. त्यातला हे रंगाचे रुमाल आहेत, म्हणजे रंगा गुडगुलेचा तर हा हिरवा रंग आहे. हा पहिल्यांदा इथे माझ्याकडे एक क्रिस्टल ट्यूब आहे. त्या क्रिस्टल ट्यूब मध्ये हा पहिला हिरवा रंग होता. त्याच्यानंतर हा मी टाकतो दुसरा, हा टाकतो पिवळा, आणि तिसरा जो रुमाल मी टाकणार आहे इथं हा दिसतो तुम्हाला लाल. आता हे 3 रुमाल आपण एकत्र टाकलेत. आपण कितीही आता या संकटाच्या वेळी आपण सगळे एकत्र होतो आणि आपण नेहमीच एकत्र असतो. भारताचं एक खासियत आहे जगाला माहिती असलेली. ते 3 रुमाल टाकलेत, वरची मी लीड लावली आणि वॉच. आता पण जादूचा इथे काय इफेक्ट होतो बघणार आहोत. 1 2 and 3 हा हात फिरवला मी आणि पुन्हा एकदा हे जर लीड काढलं आणि 1 2 3 म्हणून बघितलं, हे रुमाल तिन्ही रंग एकरूप झालेले दिसतात तुम्हाला या ठिकाणी. तर या पद्धतीनेच जसं आपण सणासुदीला एकत्र राहतो, या संकटाच्या वेळेला पण आपल्याला एकत्र राहायचं, पण आपापल्या घरात आपापल्या कुटुंबांबरोबर आणि सेफ पद्धतीने. आता एवढ्या सगळ्या गोष्टी निघाल्यात. मी अजून एक काय विचार करत होतो, आज बऱ्याच लोकांचे मला मेसेज होते ते सकाळपासून. मी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत होतो की जादूगर तुम्ही तर काय जादूनी काही करू शकाल, जादूनी नाही करू शकाल. काही जण म्हणे आम्हाला गुढीपाडव्याला सुंदर फुलं आणि हार घालायला आवडतं, पण आता हार बाहेर मिळणं शक्य नाही, फुलं बाहेर मिळणं शक्य नाहीये. काहीही काळजी करायची कारण नाही. मी तुम्हाला सगळ्यांना जादू शिकवतोय, सगळी मुलं असतील, मोठी लोक असतील. काय करा, हा प्रयोग आपला सगळा हा कार्यक्रम संपला, याच्या पुढचे सगळे कलाकार येऊन गेले, म्हणजे अल्पविराम संपलाच, की डबा घ्या रिकामा. त्याच्यानंतर आपल्या बागेत जी खाली पडलेली पानं असतील या छोटी छोटी अशी फुलं असतील ती टाका या डब्यामध्ये. त्याच्यानंतर डब्याचं झाकण लावून टाका आणि मंत्र काय म्हणायचा आहे, आबराकाडबरा गेली गेली छू गो करोना गो. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही हे या ठिकाणी उघडाल आणि आतमध्ये बघाल तर एक सुंदर फुलांचा हार पण निर्माण झालेला असेल. आता गंमत काय झाली, तुमच्या किती लोकांच्या लक्षात आली हे मला माहित नाही. इथं इतकं इंटरेस्टिंग गोष्टी माझ्याकडे जमा झाल्यात ना, म्हणजे माझ्याकडे इथे ही एक काठी आहे बघा. त्याच्यानंतर माझ्याकडे हा हार आहे, तो हार इथं धरायला जमलो आपण. त्याच्यानंतर माझ्याकडे इथे एक मोत्यांची माळ आहे, ही मोत्यांची माळ. आणि इथं माझ्याकडे एक छोटासा दोरीचा तुकडा आहे. पहिल्यांदा बांधून टाकूया काठी. ओके. आणि आपल्या एकट्याचं जे इथं रूप आहे त्याचा हा रंगीबेरंगी रुमाल, हा रुमाल इतर टाकूया. आणि मगाच्या प्रयोगातला आपला ग्लास. आणि ही तुम्हाला झालेली दिसतीये आपली आजची जादूची गुढी. ज्या लोकांना गुढी वापरता आली नसेल त्या लोकांसाठी इंडियन मॅजिक आहे आणि अल्पविराम आणि आमच्या सगळ्याच कलाकारांच्या वतीने
तुमच्या वतीने ही जादूची गुढी, ही जादूची आणि निश्चयाची गुढी आहे. लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांना निश्चय करायचा आहे की पुढचे 21 दिवस आणि जोपर्यंत आपल्याला पंतप्रधान आदेश देत नाहीयेत तोपर्यंत आपण आपापल्या कुटुंबात, जसे आम्ही आता कलाकार आमचे सगळे कामधंदे बंद करून घरी बसलेलो आहोत, आमच्या कुटुंबियांबरोबर आहोत, तसंच राहायचंय. सगळ्यांनी सहकार्य करायचंय. मला माहितीये जगात सगळ्यांचंच नुकसान होतंय, आपलं पण होतंय, तुमचं पण होतंय, बऱ्याच जणांचं हातावर पोट असतं, पण ते आपल्याला बाजूला ठेवायचं, कारण जान आहे तो जहान आहे. त्यामुळे ही गुढी आपण सगळेजण इथं उभी केलेली आहे आणि या गुढीचाच मान ठेवून तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि पुढचं वर्ष आरोग्यमय जावं ही सगळ्यांच्या तर्फे, माझ्यातर्फे आणि आमच्या टीमच्या तर्फे देवाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. सायनिंग ऑफ. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला असं वाटतंय की पहिल्यांदाच असं झालं असेल की इतक्या सगळ्या लोकांनी एका वेगळ्या माध्यमातून का असे ना पण एकत्र एक गुढी उभारली आहे. आय नो. इट इज ब्युटिफुल. इट इज ब्युटिफुल. आणि तशाच सगळ्या कमेंट्स येत आहेत. बरीच लोक म्हणतायत की खूप दिवसांनी मुळात जादू बघायला मिळाली घरी बसल्या बसल्या, तेही विच इज सो ट्रू. मी पटकन 2-4 कमेंट्स वाचून दाखवते तुम्हाला. वर्षा म्हणतीये सुंदर संकल्पना, खूप सुंदर रीतीने दाखवले. अमृता म्हणतीये ग्रेट. वसंत लिमये म्हणतायत वाह जादूगार वाह. मंदार गद्रे टाळ्या वाजवतायत. शशी करंदीकर म्हणतात क्या बात जादूगर. त्यानंतर अजून अशा बऱ्याच कॉम्प्लिमेंट्स आहेत. उमेश साबळे असं म्हणतोय मॅजिक विथ थॉट्स, स्टे होम स्टे सेफ, सुपर लाईक. तर थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सगळ्यांनाच धन्यवाद. आणि ज्यांना प्रयोग बऱ्याच दिवसांनी बघायला मिळाले, पुन्हा शो चालू होतील तेव्हा तिकीट काढून नक्की या. नक्कीच. मला असं वाटतं त्या दिवसाची तर आपण सगळे आतुरतेने वाट पाहतोय की कधी आपले वेगवेगळे प्रयोग पुन्हा सुरू होतील, कधी आपण फिजिकली घराबाहेर पडू शकू. पण आत्तासाठी आपण सगळे आपापल्या घरात बसून आहोत, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करतो आहोत. पुढचे 21 दिवस आपल्याला, निदान 21 दिवस तरी आपल्याला हे करायचंच आहे. आणि करोना व्हायरसवरती आपल्याला मात करायची म्हणून आपण हे करतोय. तर जरीही आपण सगळे आपापल्या घरांमध्ये एकटे एकटे बसून असलो तरी सुद्धा ह्या माध्यमातून आपण सगळे रोज संध्याकाळी भेटतोय. तर इंडियन मॅजिक आय निर्मित अल्पविराम ह्या कार्यक्रमात पुन्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. बरेच नवीन प्रेक्षक आपल्याला जॉईन झालेत, वेगवेगळ्या फरमाईशी येत आहेत. तर आपण अल्पविराम म्हणजे काय बरं? अल्पविराम म्हणजे पॉज. पॉज मध्ये आपण काय करतो? आपण होल्ड ऑन एक्सेट्रा अशा वेगवेगळ्या आहे. तर बेसिकली काय की आता आपण सगळ्यांनी आपल्या रुटीन्स मधनं एक ब्रेक घेतलाय आणि आपण थांबलोय. तर आता ह्या मूडला सूट होईल असं काहीतरी गाऊ शकशील का सुमित आमच्यासाठी? येस ऑफकोर्स. आपल्याला सगळ्यांना नितांत गरज आहे. म्हणजे गरज म्हणण्यापेक्षा आपण ही सक्तीची सुट्टी आहे, पण त्याची एक वेगळी मजा आहे. नॉर्मली आपल्याला घरच्यांबरोबर इतका वेळ नाही घालवता येत, तर त्यानिमित्ताने नीरज बरोबर असं जॅमिंग करायला मिळत आहे. तर येस, आपल्या सगळ्यांचं आवडतं आणि बच्चन साहेब आहेत त्या चित्रपटात. इंतहा हो गई इंतजार की, आई ना कुछ खबर मेरे यार की, ये हमें है यकीन बेवफा वो नहीं, फिर वजह क्या हुई इंतजार, इंतहा हो गई इंतजार की, आई ना कुछ खबर मेरे यार की, ये हमें है यकीन बेवफा वो नहीं, फिर
उसमें बात वो यहाँ कही नहीं किसी ने, वो है मेरी बस है मेरी शोर है यही गली गली में, साथ साथ वो है मेरे गम में मेरे दिल की हर खुशी है, जिंदगी में वो नहीं तो कुछ नहीं है मेरी जिंदगी में, बुझ न जाए ये शमा एतबार की इंतहा हो गई इंतजार की, आई ना कुछ खबर बेवफा वो नहीं, फिर वजह क्या हुई, Woohoo! सुमितला कॉम्प्लिमेंट्सची, फीडबॅकची, फरमाईशी या सगळ्यांची सवयच आहे, पण नीरज तुला प्रचंड कॉम्प्लिमेंट्स येत आहेत, त्यामुळे तू आता इंडिव्हिज्युअली सुद्धा जॉईन होऊ शकतोस आम्हाला कधीही, वेन एव्हर यू फील इट. येस, आता अर्थातच फरमाईशींचा भडीमार झालाय, त्यातल्या 2 रिक्वेस्ट मी तुला सांगते, तुला त्यातलं जे करायला आवडेल प्लीज फील फ्री. तर अर्चित असं म्हणतोय की लागून बरोबर काम करतानाचे काही किस्से असतील तर प्लीज शेअर करा. आणि मगाशी आपण जीजीला नमस्कार केला, तर जीजीच्या अकाउंट वरनं ऍक्च्युली जितेंद्र जोशी हेच ऑनलाईन आहेत आणि तेच आपला कार्यक्रम बघतात. पकडला गेला, जीतू पकडला गेला. तर तो असं म्हणतोय की मैं शायर बदनाम प्लीज गाओ ना. तर अप टू यू. एक अंतरा. मेरे घर से तुमको कुछ सामान मिलेगा, दीवाने शायर का एक दीवान मिलेगा, और एक चीज टूटा खाली जान, ओ मैं चला मैं शायर बदलूं, रास्ता रोक रही है, थोड़ी जान है बाकी, जाने टूटे दिल क्या अरमान है बाकी, जाने भी दे सबको मेरा सलाम, ओ मैं चला मैं शायर बदलूं. वाव, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सुमित, थँक्यू सो मच नीरज. आणि हे दोघंही आपल्या बरोबर अजून कार्यक्रम संपेस्तोवर आहेतच. तर नवीन जे प्रेक्षक आता आपल्याला जोडले गेले त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्हाला कदाचित असं वाटेल की अधूनमधून व्हिडिओ थोडासा लॅग होतोय, थोडासा आवाज नीट येत नाहीये. तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की हे सर्व कलाकार आपापल्या घरी बसून आपापल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर अशा डिव्हाइसेस वरनं ते ऑनलाईन आपल्या बरोबर आले आहेत. त्यामुळे अर्थातच टेक्निकल काही मर्यादा आहेत, पण आम्ही संपूर्ण प्रयत्न करतोय की जितकं व्यवस्थित तितकं तुमच्यापर्यंत हा कार्यक्रम आम्ही पोहोचू शकू. काही कमेंट्स वाचून दाखवते. म्हणजे सुमित सिरियसली मी या कमेंट्स आता मी किती वाचू आणि किती अवॉइड करू, पण मी त्यांना प्रॉमिस केलं होतं म्हणून मी पटापट 1-2
कमेंट्स वाचून दाखवते. क्या बात है सुमित सर असं सुधीर म्हणतोय, सचिन म्हणतोय ऑसम, वाव सुमित दादा. मंदार गद्रे म्हणतोय अरे बापरे, अजून रिक्वेस्ट येत आहेत. तर आपल्याला जर पॉसिबल झालं तर जहाचार्यार अशी एक रिक्वेस्ट आली आहे. प्रसाद म्हणतोय सुमित लवली. आणि एका बाजूला मला प्रचंड रिक्वेस्ट दिसत आहेत की प्रवीण तरडे यांनी गाणं गावं. होऊन जाऊ. आता मी पण गायते. नाही प्रवीण मला असं वाटतं की मोठा ब्रेक मिळालाय प्रवीणला आणि मधल्या काळात खूप कॉमेंट्स आले आहेत की प्रवीण कुठे आहे, परत कधी येतोय. काही लोक असंही विचारतायत की अरे बापरे मी सुमितचं पहिलं गाणं मिस केलं किंवा प्रवीणचा पहिला ऍक्ट मिस केला. तर डोंट वरी, हा कार्यक्रम जेव्हा संपेल तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ सुरुवात ते शेवट फेसबुक वरती उपलब्ध असणारच आहे. तर तेव्हा तुम्ही सुरुवातीपासून हा कार्यक्रम बघू शकता आणि तुम्ही जे काही मिस केलं असेल ते बघू शकता. ओके, तर प्रवीण आता द बॉल इज इन युअर कोर्ट. तुला गायचंय का तुला काय करायचंय इज अप टू यू. हे बघ, मी तुला म्हटलं होतं की काही शत्रू सारखे दिसणारे माझे मित्र इथं ऑनलाईन आलेले आहेत आणि ते मला गायला लावणार. बरं, मी गायलो नाही असं नाहीये, मी एक ओळ गायलोय आणि 50 मिलियन व्ह्यूज आहेत त्या गाण्याला. वाव, प्रवीण होऊन जाऊ दे. प्रवीण म्हणजे शोले मध्ये मॅक मोहन फक्त पुरे 50,000 एवढंच म्हणाला होता बास, आणि शोले सुपर डुपर हिट होता, त्यामुळे हरकत नाही. आणि ठीक आहे, फरमाईश मी एक ओळ गाणार या गाण्याची, मग मी माझं परत आपलं संत काव्यावर येणार. ती म्हणजे सुमित सर मला माफ करा, मी गातोय असं नाही, पण त्या गाण्यामध्ये मी डान्स सुद्धा केला होता. आता सगळ्यांना माहिती आहे. अरे तो गॉगल, अरे मग डान्स करेक्ट. पण माझ्याकडे बजेट नव्हतं की मी मोठी हिरोईन आणू शकेल, म्हणून मीच माझ्या पिक्चर मध्ये नाचलो आणि ते गाणं योगानं हिट झालं. म्हणजे उमेश जाधव काल पण हा कार्यक्रम बघत होता. उमेश जाधव जो ऑनलाईन असेल त्याला माहिती आहे, मी सतत पाया पडायचो, बाबा सोपी स्टेप दे म्हणून त्यांनी मला ते असं करायला लावलं आणि असं आणि काय ते लोकांना आवडलं. छोट्या मुलापासून सगळे ते असं करतात आणि आज एखाद्याचं नशीब असतं. तर त्यातली पहिली ओळ जी होती ती मी गातो, कारण ते माझाच आवाज आहे म्हणून. आणि ती पण कशी आहे, अरा रा 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 खतरनाक, बस एवढीच आहे. प्रवीण, पुढचं सगळं टेन्शन आदर्श शिंदेनी सांभाळलेलं आहे. नाही पण एक ओळ गा. अरे एवढंच होतं. अरे मला पण गायला लावलं, तुझं काय, गा. अरे मी एवढंच गायलोय त्या गाण्यात, अरा रा 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 खतरनाक. वाह, क्या बात है, क्या बात है. मी केलं रिस्पॉन्ड. जो कपार मुळशी पॅटर्न चित्रपटाने खूप यश दिलं आणि मेन माझ्या तालुक्याचा, माझ्या शेतकऱ्यांचा जो विषय होता तो समाजापर्यंत पोहोचवणं माझा मूळ हेतू होता. आज सुद्धा इथं बरेच ऑनलाईन बुलढाणा, सांगोला, नगर, मुळशी तालुका आमचा, अशी ग्रामीण भागातली बरीचशी मुलं आज आमची ऑनलाईन आली आहेत. कारण आज दुपारी आम्ही प्रॅक्टिस केली ते ऑनलाईन कसं येतात आणि ते सगळं बघून. म्हणून मी अल्पविरामचे खरं तर आभार मानेल की गावी बसलेले माझ्या आई वडील सुद्धा हा कार्यक्रम पाहतायत. तुमच्यामुळं आज मागच्या कित्येक दिवसात भेट नाही झाली, आज सणासुदीला ते मला पाहतायत. ते या अल्पविराम कार्यक्रमामुळं, या संकल्पनेला हॅट्स ऑफ. आपण सगळे मित्र एकत्र आलो. मगाशी जादूगार रघुवीर म्हणाले आणि बरेच जण बोलले की चांगल्या गोष्टी घडतायत, वाईट गोष्टी घडतायत, लोक कोऑपरेट पण करतायत, लोक कोऑपरेट करत पण नाहीयेत. जे करत नाहीयेत ते समाजाचे शत्रूच म्हटले पाहिजेत. संत तुकाराम महाराजांनी कोऑपरेट करणाऱ्यांना आणि कोऑपरेट न करणाऱ्यांबद्दल सगळे अभंग आधीच लिहून ठेवले. बाबा 400 वर्षापूर्वी त्यांना माहिती होतं असं काहीतरी होम क्वारंटाईन होणार आहे आणि जे लोक कोऑपरेट करणार त्यांच्यासाठी एक अभंग आणि जे करणार नाही त्यांच्यासाठी पण एक अभंग आहे.
तर जे लोक कोऑपरेट करतायत, आपापल्या घरात बसलेत, आज सण सुदे, तर अशा लोकांसाठी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवीती. येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. जितका एकांत तुम्हाला मिळेल, कुठलाही वाईट दोष तुमच्या अंगाला लागणार नाही एवढं नक्की. आकाश मंडप, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. मन रमवा, मग तुमच्या हॉलमध्ये, किचन मध्ये तुम्ही काम करा, मन रमणार आहे आणि तिथंच ते क्रीडा करणार आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. शेवटची ओळ या अभंगातली, जे होम क्वारंटाईन आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. तुका म्हणे होय मनाशी संवाद, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी. काय होतं, म्हणजे सुमितला माहितीये, मधुराला माहितीये की आपण दिवस रात्र काम करतो, स्वतःशी बोलायचं राहून जातं. असं समजू की या कोरोनाने आपल्याला ती संधी दिलेली आहे आणि आपुलाच वाद आपणाशी घालायची संधी मिळालेली आहे. त्यामुळं हे झालं जे नियम पाळत आहेत त्यांच्यासाठी. पण जे नियम पाळत नाहीत त्यांचं काय? अरे बाबा, तुकाराम तर असे फटके देण्यासाठी प्रसिद्ध होते. आणि तुकारामांचा तो जो पुढचा अभंग आहे तो अशा लोकांसाठी आहे जो पोलीस बांधव दिवस रात्र काम करतायत, रस्त्यावरती आहेत, त्या पोलीस बांधवांना हा अभंग समर्पित. आणि या अभंगाला त्यांनी इम्प्लिमेंट करावं अशी माझी विनंती. पोलीस बांधव काय म्हणतात सुरुवातीला नीट सांगतात. मऊ मेणा हुनी आम्ही विष्णुदास, मऊ मेणा हुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे. मग अयो अयो असे जे व्हिडिओ आलेत बघा फटकेंचे, ते सगळे कठीण वज्रास भेदवायचे. मेले जिते असो निजोनिया जागे, मेले जिते असो निजोनिया जागे, जो जो जे जे मागे ते ते देऊ. आता पुढची ओळ आहे की भले तर देऊ कासेची. खरं तर कासेची शब्द नाहीये, तो नंतर अपभ्रंश झालाय, चुकीनं आलाय, पण आता आपण तो म्हणू. भले तर देऊ कासेची लंगोटी. पुढची ओळ लय महत्वाची आहे, कारण बहुतांशी समाज ही चुकीची उच्चार. आपण काय म्हणतो, भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हाणू काठी. अरे तुकाराम काय चौकात उभे राहून मारायला सांगत नव्हते, अर्थ वेगळा होता. भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा. ही करेक्ट ओळ आहे. एका बाजूला तुकाराम म्हणतात, म्हणजे जे आता पोलीस बांधव म्हणणार आहेत की माय बापा हुनी मायावंत, माय बापा हुनी मायावंत, म्हणजे आई वडिलांपेक्षा आम्ही प्रेमळ आहोत. करू घातपात शत्रू हुनी. जर नियम नाही पाळले तर मग आमच्यासारखा शत्रू नाही. दुसऱ्या बाजूला ते सांगतात की अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुडे काय कडू. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, जया पुरे कोड त्याचे परी. हा अभंग, हे जे दोन अभंग होते हे सध्याच्या परिस्थितीत आपण अंगीकारले पाहिजेत. खरं तर तुम्ही जर गाथा वाचली, तुम्ही दासबोध वाचला, तर मी सांगतो तुम्हाला रोजचं जगणं जर सोपं करायचं असेल तर तुम्ही गाथा आणि दासबोध रोज वाचा. त्याच्यात जी मूर्खाची लक्षणं, पडत मूर्खाची लक्षणं, चांगल्या माणसाची लक्षणं रामदास स्वामींनी सांगितलेली आहेत, किंवा तुकाराम महाराजांनी हे जे फटकारे ओढलेले आहेत, तुकडोजी महाराजांचे फटकारे असतील, गाडगे बाबा तर संत गाडगे बाबा हे तर प्रसिद्ध होते त्याच्यासाठी. अशा पद्धतीनं आपल्या जगण्यात येत. म्हणूनच की रामदास आनंदाचे मूळ, संत आनंदाचे मूळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. प्रत्येक आनंदाचं मूळ तुम्हाला आपल्या संत साहित्यात सापडेल. की मी ज्या ग्रामीण भागातून आलो, वारकरी संप्रदायातून आलो, त्या वारकरी संप्रदायानं आम्हाला रोजचं जगणं शिकवलेलं आहे. त्यामुळं हे संत साहित्य तुम्ही जमलं, जे रसिक प्रेक्षक पाहतायत त्यांनी कृपा करून
जमलं तर गाथा, दासबोध, मनाचे श्लोक, भानुदास, संत जनाबाई विशेष करून किंवा संत चोखोबा हे तुम्ही रोजच्या जगण्यात आणा. आपलं जगणं खरंच सोपं होऊन जाईल. आज या अल्पविराम कार्यक्रमाच्या निमित्तानं संत साहित्याशी असलेला थोडाफार सहवास हा तुमच्याशी आज तरी थोडंसंच घेतलं, कारण जे परिस्थितीशी रिलेटेड आहे तेवढंच. त्यामुळं धन्यवाद मृण्मयी, धन्यवाद इंडियन मॅजिक आहे, आणि माझे सगळे मित्र आज इथं त्या निमित्तानं आले. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. वा 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 वा. थँक्यू सो मच प्रवीण. तुला अर्थातच खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स आणि फरमाईशी येतच आहेत. त्यातली एक कमेंट मी तुला वाचून दाखवते. वर्षा असं म्हणते की खूप छान अभ्यास दिसून येतोय, यातूनच आपण आपले संत साहित्य किती जाणले पाहिजेत असं वाटतंय. तर अगदीच मला असं वाटतंय की हीच ती वेळ आहे, आपण आपापल्या घरी बसून आहोत. तर हे सगळं आता मीही आज घरी बसून एक्सप्लोर करीन, कारण खरंच हीच वेळ आहे. तू आता जसं म्हणालास की आयसोलेशन मध्ये आपण स्वतःशी वाद घालूयात, आपण स्वतःशी गप्पा मारूयात, आणि फक्त व्यस्त असलेले कलाकार नाही तर आय एम शुअर आपण सगळेच आपापल्या आयुष्यात इतके व्यस्त असतो आणि स्वतःला कुठेतरी हरवून जातो आणि विसरून जातो. तर ही वेळ मिळाली आहे, ही एक सुवर्ण संधी आहे, एका अर्थाने ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे की आपल्याला स्वतःबरोबर वेळ घालवायला मिळेल, आणि आपण सगळे निश्चितच हे करूयात. तर आता इतक्या फरमाईशी येत आहेत, पण आपल्याकडे आज कार्यक्रमाची एक ठराविक वेळच आहे. तर प्रेक्षकांसाठी म्हणून मी सांगते की तुम्ही कॉमेंट्स मध्ये आम्हाला कळवा, कॉमेंट्स मध्ये फरमाईशी सुद्धा येऊ देत, आणि आम्ही या सर्व कलाकारांना रिक्वेस्ट करू की तुम्ही पुन्हा पुन्हा या कार्यक्रमात या, आणि या सगळ्या फरमाईशी या येत्या 21 दिवसात आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूच या. येस, मला एक सांगायचंय प्रवीणच्या या आता संतवाणी नंतर. ऑफकोर्स 21 दिवस आहेत. आजचा दिवस कसा गेला मला खरंच कळलं नाही, कारण सुरुवातीला आज काय वाचायचं, त्याच्यानंतर आपली एक ड्राय रन थ्रू झाली, हे सगळं टेक्निक कसं वापरायचं, आणि हा आत्ताच आलेला कार्यक्रम, अक्षरशः दिवस कसा गेला कळला नाही. मला असं वाटतं की 21 दिवस हे असेच जाऊ देत, वेगवेगळे कलाकार वेगवेगळं काहीतरी सादर करतीलच, आणि आता 21 दिवस ही मोठी खरं तर कमिटमेंट आहे, आपण सगळ्यांनी जी पाळायची. पण मला पुन्हा एकदा यायला आवडेल, आणि खरं तर थोडंसं विरहाकडे जाणारा सूर असला तरी माझ्या आजीने संतांच्या बायकांवर काव्य केलेली आहेत, आणि ती कुठे फार आलेली नाहीयेत. आम्हीच त्याची एक पिढी केली होती. पण रामदास स्वामींची न झालेली बायको, ती बोहल्यावर होती, तर रामदास स्वामी पळून गेल्यानंतर तिचं काय झालं, ती विधवाही झाली नाही, कुमारिकाही राहिली नाही, तर तिचं काय झालं. तुकारामाची बायको, या सगळ्यांच्या म्हणजे संतांच्या बायकांच्या विरह काव्य माझ्या आजीने लिहिलेली आहेत. त्यातलं एक काव्य वाचायला मला नक्की आवडेल, आणि परत तिला नक्की आवडेल. पण इंडियन मॅजिक आयचे खरंच खूप मनापासून आभार. यू जस्ट मेड आवर डे, आणि इट इज अमेझिंग, आणि हे सगळं खूप छान होता एक्सपिरियन्स. त्यामुळे मला खात्री आहे नवीन कलाकार सुद्धा येतील, त्यांनाही हे आवडणार आहे, आणि प्रेक्षकांना सुद्धा खिळवून ठेवण्यासारखा हा कार्यक्रम अजून काही तासांचा होत जावो, किंवा सकाळी एकदा संध्याकाळी एकदा असंही होऊ दे, अशी आशा व्यक्त करते या निमित्ताने. नक्कीच नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच मधुरा. इतकं तू आता महत्वाचं ऍक्च्युली माझ्या लक्षात आणून दिलंस की मी आहे घरी माझ्या आई बाबांबरोबर, पण अशी अनेक लोक आहेत की जी काही कामासाठी किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे आपापल्या घरी नव्हते, आणि तेव्हा लॉकडाऊन अनाऊन्स झाला, आणि त्यामुळे ते जिथे आहेत तिथेच राहतायत. त्यामुळे अर्थातच आपल्याला जसं आशा, म्हणजे आता आशेची गरज आहे, स्पिरिटची गरज आहे, तसंच जी लोक एकत्र नाही आहेत त्यांना नक्कीच ह्या विरहाच्या कविता ऐकून नक्कीच त्यांना बरं वाटेल, आणि आपण सगळे एकत्र आहोत हे फिलिंग पुन्हा एकदा आपण त्यांना देऊ शकू असं मला वाटतं. तर थँक्यू सो मच मधुरा. तर कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला मी प्रेक्षकांना विचारलं होतं की हे चिन्ह म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती आहे का, आणि मला बरीच खरं तर उत्तरही आली आहेत. तर काल जेव्हा 21 दिवस हे अनाऊन्स झालं, त्यानंतर आमच्या अल्पविरामच्या टीमनी आम्ही सुद्धा ठरवलं की आता आपण वेगवेगळ्या थीम्स घेऊन येऊयात, आणि रोज एकाच प्रकारचा कार्यक्रम नाही होणार, तर वेगवेगळ्या थीम्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतील. 27 तारखेला वर्ल्ड थिएटर डे आहे, तर त्या दिवशी आपण काहीतरी वेगळं योजलं आहे. तर तसंच ही साईन, हे चिन्ह असलेलं माझं कुटुंब, आपल्या सगळ्यांचं एक लाडकं कुटुंब आहे, भाडीपा नावाचं, भारतीय डिजिटल पार्टी नावाचं.
तर 29 तारखेला भारतीय डिजिटल पार्टी कोलॅबोरेट्स विथ अल्पविराम असा एक युनिक प्रोग्राम ठरवला आहे. तर 29 तारखेला तर यावंच लागेल. सारंगही आपल्याला जॉईन झालाय, सारंग साठे भारतीय डिजिटल पार्टीचा. तर तोही इथे आपल्या बरोबर आहे. आणि 29 तारखेला भाडीपाची सर्व मंडळी इकडे येणार आहेत. 27 तारखेला आपण वर्ल्ड थिएटर डे साजरा करूयात एकत्र. आणि अशाच वेगवेगळ्या थीम्स घेऊन आम्ही येतच राहू. आता मला असं वाटतं मी खूप बोललीये आणि मी आता मार खायच्या आत मला असं वाटतं जशी सुरुवात झाली या कार्यक्रमाची एका सुंदर गाण्यानी, तसाच शेवटही आपण एका सुंदर गाण्यानी. ओव्हर टू यू सुमित अँड नीरज. I'll take this opportunity to thank Magic Eye, Indian Magic Eye. फारच स्तुत्य उपक्रम आहे. नाहीतर असे आम्ही 4 जण कधी येणार नाही का एकत्र अशा प्लॅटफॉर्मवर. म्हणजे प्रवीण बद्दल म्हणजे प्रवीण नट आहे, प्रवीण दिग्दर्शक आहे, प्रवीण उत्कृष्ट लिहितो, पण ही बाजू ही तुमच्यामुळे कळली. नाही म्हणजे खरंच कमाल आहे, कमाल आहे प्रवीण. हॅट्स ऑफ. मला खरंच म्हणजे ना आपण नेहमीच असे टीव्हीवर बघतो एकमेकांना, मॅच खेळताना आपण कधीतरी ऑपोजिट टीम मध्ये असतो, तेवढाच आपला संबंध आलेला आहे. पण आपण अशा निमित्तानं आपण भेटलं, ऑफकोर्स आता नाही पण 21 दिवसानंतर आपण खरंच वेळ काढून भेटायला पाहिजे, आपण गप्पा मारायला पाहिजे. मधुरा तर घरचीच आहे ती. मधुराने फार सुंदर वाचलं, फारच. आणि काय गोड गायलीस तू यार. लव्ह यू. आपण एकत्र गाऊया ऍक्च्युअली सुमित दादा. आम्ही गंमत सांगू का तुम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांना, आम्ही शेजारच्या गल्लीमध्ये राहतो पण आम्ही भेटू शकत नाही. पण भेटू शकत नाही कारण आम्ही आमच्या घरात आहोत. पण नक्कीच या माध्यमातून आपण काहीतरी करू शकू. येस. आणि जितेंद्रजी थँक्यू सो मच. तुम्ही पण खूप एंटरटेन केलं. आणि खरंच ते एक लहान मूल असं म्हणजे मी म्हणजे जादूचे प्रयोग आम्ही सगळेजण असे हरखून जाऊन आम्ही बघत असतो. म्हणजे ते खरंच आहे. मृण्मयी इतकं परफेक्ट म्हणाली ना की तुमच्यातलं ते लहान मूल ते असतंच नाही आणि ते जपणं खूप गरजेचं आहे. तर थँक्यू सो मच. अँड मृण्मयी माय प्लेजर. आणि जादू ही सगळ्यांसाठी, आणि जादू ही सगळ्यांसाठी याच्याकरता आहे की आपण कुठल्याही संकटात साध्या ट्रॅफिक मध्ये फसलो तरी आपण काही वयाचे काही हुद्द्याचे असलं तरी आज आपल्या डोक्यात येतं की आपण इथनं गायब होऊ किंवा उडत चालू. खरंच आहे. जादू असते. खरंच ती गरजेची आणि ती आपल्या भारताच्या आणि सगळ्या जगाच्या दृष्टीने तर आता फार महत्वाची आहे. And Mrunmayee, last but not the least, fantastic. Thank you so much. Very good. Anyway, we'll sign off with this. मोहम्मद रफी माझे देव यांचं एक गाणं ना, तू क्लिक देशील ना. दिल में मेरे ख्वाब तेरे तस्वीरें जैसे हो दीवारों पे, तुझ पे फिदा मैं क्यों हुआ, आता है गुस्सा मुझे प्यार पे, मैं लुट गया मान के दिल का कहा, मैं कहीं का ना रहा, क्या कहूँ मैं दिलरुबा, बुरा ये जादू तेरी आंखों का, ये मेरा कातिल हो गया. गुलाबी आंखें अब ये दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारों, संभलना मुश्किल हो गया. थँक यू सो मच. ह्या गाण्यामुळे एका सुपर स्पिरिट मध्ये आपण सगळे आलोय अशी माझी आशा आहे. मला असं वाटतंय की नीरजला आज पूर्णपणे आपण न्याय नाही देऊ शकलो कारण आपल्याकडे काही लिमिटेडच टेक्नॉलॉजीज घरी उपलब्ध आहेत. पण तूही जरूर पुन्हा ये या कार्यक्रमात, या कार्यक्रमाचा भाग हो. आणि ऍक्च्युली आपण आज ह्या माध्यमातून पहिल्यांदाच भेटलोय, रादर आपली ही पहिलीच भेट आहे. तर हे खूप अमेझिंग आहे की जरीही आपण आपापल्या घरी आता
बसलेलो आहोत, लॉकडाऊन मध्ये आहोत पुढचे 21 दिवस, तरीही आपण नवीन लोकांना भेटतोय आणि यु नो दिस इज जस्ट अमेझिंग. आपल्याला खूप साऱ्या कॉमेंट्स, खूप सारे कॉम्प्लिमेंट्स आणि खूप साऱ्या फरमाईशी येत आहेत. सगळ्या कलाकारांचं आज आमच्या बरोबर इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्व प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा मी सांगेन की पुढचे 21 दिवस आपण लॉकडाऊन मध्ये आहोत. ह्यानी भीती वाटू शकते, ह्यानी पॅनिक तयार होऊ शकतं, आपल्याला असं वाटू शकेल की आपण शेवटाकडे आलोय की काय. पण आज गुढीपाडव्याच्या दिवशी मी हे सांगू इच्छिते की खूप अवघड आहे आता हे दिसणं आपल्याला, पण खरंच ही कशाची तरी एक नवीन भारी सुरुवात असू शकेल. इनफॅक्ट आहेच. त्यामुळे लेट्स नॉट गिव्ह अप. घाबरायला नको, टेन्शन नको घ्यायला. आपण घरी वेळ घालवूयात, आपल्या आपल्या फॅमिली बरोबर वेळ घालवूयात, स्वतः बरोबर वेळ घालवूयात आणि ह्याच्याकडे पॉझिटिव्हली बघूयात. ही Yes. खरंच एक नवीन सुरुवात आहे. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या संध्याकाळी इथेच भेटूयात, संध्याकाळी 6 वाजता, माफ करा, उद्या संध्याकाळी 6 वाजता इथेच भेटूयात अल्पविराम ह्या कार्यक्रमात. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.